काय ते तुला पप्पांसोबत पाठवायला पाहिजे. मी तुला ऑल द बेस्ट ना. काय लवकरात लवकर पुढची ट्रिप आणि परत प्लॅन कर. ठिकाणी माझा आणि दीदीचं पूर्ण बालपण गेलंय. वर्षांनी आल्यामुळे ना जुन्या आठवणी खूप वेळा पडलं सुद्धा आम्ही याच्यावरून. लेफ्ट राईट लेफ्ट सावकाश सगळ्यांनी. किती वेळ तुम्ही. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही सगळ्या बीचवरती वॉकिंगला जात आहोत. सगळे उठलेत लवकर आज. 6:30 वाजले तरी पण क्लायमेट एकदम क्लिअर आहे. उजाडलेलं आहे सगळं. मस्त वाटतंय. मॉर्निंग वॉक सगळे करून आलेले आहेत आणि आम्ही आता देवबाग संगमला जाणार आहोत वॉटर स्पोर्ट्ससाठी. फुल एन्जॉय करणार आहेत सगळे. बघूया आता काय काय होतं नेक्स्ट. ए चला किती वेळ करताय आरती. तुम्हाला काय समजते की नाही. जाईल तिथे लेटच करताय तुम्ही. नाईस. हाय साईशा. लक्ष नाही साईशा. आम्ही आता रिव्हर साईडला आलेलो आहोत आणि आम्ही आता होडीतून सुनामी आयलंडवर जाणार आहे. बोटिंग बॅक साईडला तुम्ही बघू शकता सगळ्या बोट्सवर आलेल्या आहेत आणि आम्ही 30 लोक आहेत. 30 लोक मिळून आम्ही 2 बोटी तरी करणार ना दादा आपण. आणि आम्ही सुनामी आयलंडवर जाऊन आम्ही इथे वॉटर स्पोर्ट्स करणार आहे. काय आहे किती वेळ तुम्ही एवढा लेट करता दीदी. किती वेळ आवरतच नाही मग तुमचे. होय हा लवकर. आता भिजणारच आहे ना आपण. तसं पण मेकअप करून का वॉटरप्रूफ मेकअप केला काय. फॅमिली मोठी असल्यामुळे होडी पण मोठी आहे. सगळ्यांचा कलकलाट आणि फोटोशूट चालू आहे. हा आता आपली फॅमिली वेगळी आहे तर आपल्याला फॅमिलीची बोट वेगळी आहे. चला या सावकाश सगळ्यांनी. चला राजूर पुढे जाऊ तुम्ही बारकी. या सावकाश बसा. चिल्ली पिल्ली धरून बसा. बाय. आमची 15 जणांची पहिली बॅच एका होडीतून चाललेली आहे आणि बाकीचे नंतर येणार. बाय. आम्ही सुनामी आयलंडवर आता पोहोचलेलो आहोत आणि आम्ही खूप सारे वॉटर स्पोर्ट्स करणार. आम्ही खूप लवकर आलोय. पर्यटक तरी आलेले आहे इथं पण अजून इथं ऍक्टिव्हिटी काही चालू नाही आहेत. बघूया आता काय काय होतंय. चलो बॉयज फास्ट फास्ट. साईशा नुसतं आल्यापासून दंगा मस्ती चालू आहे. इकडे पाण्यात जाऊ नकोस. इकडे आता बोटिंग करायचं आपण. चला तू करणार आहेस बोटिंग. नाही जाऊ नकोस ना पुढे. बॉईज काय करता तुम्ही. जॅकेट घाला सगळ्यांनी. सेफ्टी फर्स्ट. एक एक करून आता कायाकिंग साठी जात आहोत. बघूया आता पुढे काय काय होतं. चलो ए भाई ऑल दी बेस्ट. ए साईशा बघ. लेफ्ट राईट लेफ्ट. आरती मी तुला ऑल द बेस्ट ना. काय पप्पा बोट चालवणार आहे. इथेच गुडू बसीला. तेच घेऊ. काय ते तुला पप्पांसोबत पाठवायला पाहिजे हो की नाही. एन्जॉय बाय. आम्ही आता जस्ट कायाकिंग करून आलो आणि खूप मजा आली. सगळेजण फुल एन्जॉय करतायत. गॅनच्या सगळ्या राईड्स करून झालेल्या आहेत. आता खूप भूक लागली आम्हाला. आता सगळेजण नाश्ता करणार आहे पोट भरून. सगळ्यांनी मस्त वॉटर स्पोर्ट्स केले जातात. आता आम्ही सगळेजण जेवायला चाललोय. भूक लागली खूप. कुडाला जाऊन आम्ही आता जेवणार आहोत. तर आम्ही आता देवबाग मालवणवरून कुडामध्ये आलोय दुपारचं जेवण करण्यासाठी. माझ्या मित्राचं हॉटेल आहे हॉटेल लक्ष्मी. तुम्ही बॅक साईडला बघू शकता. खूप चांगली सोय आहे जेवणाची. अरे यश अजून सुरू नाही केला तुम्ही जेवण. दादा कसं आहे जेवण.
एक नंबर. जेवण कसं आहे? खूप मस्त. एक नंबर. मस्त सगळ्या मी आता पोटभर जेवलेलं आहे आणि आता मी रिटर्न गडिंग्लजला गावी जाणार आहोत. तुम्ही पण कधी कुडाळला जर आलात तर हॉटेल लक्ष्मीमध्ये नक्की जेवायला या. खूप छान आहे सी फूड, एक नंबर. आम्ही आता आमच्या कुडाळच्या घरी आलो आहोत, ज्या ठिकाणी माझं आणि दीदीचं पूर्ण बालपण गेलंय. चला तुम्हाला दाखवतो. तर हे आहे आमचं कुडाळचं घर. 1996ला बाबांनी बांधलेलं आहे, माझ्या जन्माच्या आधी. हाय दीदी. हा आमचा पाळणा, ज्या ठिकाणी आम्ही पूर्ण बालपण घालवलंय. आमची भांडणं असायची या पाळण्यावर बसण्यासाठी. त्यावेळी मी बसणार काय तू बसणार, आणि खूप वेळा पडले सुद्धा आम्ही याच्यावर. ही आमची वृंदावन कॉलनी आहे, ज्या ठिकाणी आमचं पूर्ण बालपण गेलंय. खूप मजा मस्ती केलेली आहे आम्ही. वहिनी काय करताय? खूप वर्षांनी आल्यामुळे ना जुन्या आठवणी जाग्या झाल्या जाग्या. सगळ्या. आम्ही ना इथं फ्रीज साफ करायचो, पिशव्या होय, ह्या साईडला ना. तर काय काळं मांजर एक यायचा बरोबर, ब्लॅक कलरचं होतं ते मांजर ते. हो हो हो. किती वर्ष झाली आता मला गडिंगला येऊन? 6-7 वर्ष झाली आता. 6 नाही, मला 10 वर्ष झाली गडिंगला आता. कभी कभी जो ये आधी लगती है, आधी लिख दे तू, आधी रह जाने दे, जाने दे. जिंदगी है जैसे बारिशों का पानी, आधी भर ले तू, आधी बह जाने दे, जाने दे. दीदी, आपल्या ट्रिपचा आता लास्ट स्टॉप आहे आपला चहाचा. ट्रिप कशी झाली एक शॉर्ट मध्ये सांगते, कसं वाटलं तुला? काय बर. हा, आणि आता तू परत कधी येणार मुंबईवरून? लवकरात लवकर आहे म्हणजे लवकरात लवकर पुढची ट्रिप आणि परत प्लॅन करता येते, होय की नाही? आउट ऑफ महाराष्ट्र जाऊया की असं 4-5 दिवस मस्त पैकी नाही, असं भारी पैकी. होय नक्की, त्यावेळी जाता येतं सोड. एक 4-5 दिवस जायचं असं. डिसेंबर आपण राजस्थान आणि अशी ट्रिप ऍक्च्युली तशी ट्रिप करायला पाहिजे आपण. म्हणजे इकडे उटी बिटी मान, इकडे राजस्थान गुजरात असं काहीतरी फिरायला जायला पाहिजे. ते बेस्ट. आपण ही आपले स्पॉट आता कॉमन कॉमन झाले. काही गडबडीतले ट्रिपचे स्पॉट आहेत आपले. नेक्स्ट ट्रिप आपण हा, आपण इथे जातो. आता किती ऑप्शन काढले त्यातनं आपण शेवटी इथं मालवणलाच गेलो. त्यामुळे नेक्स्ट टाइम आपण लॉंग ट्रिप. काळ्यामध्ये ते स्पॉटरसाठी झाला पण नसता. मला माहित होतं म्हणून यश आला नव्हता, होय की नाही? आणि नंतर इकडचा प्लॅन झाला नंतर आला ते. नाही ते असं नाही. हा. तो येणार म्हणजे काळ्यामध्ये असेल तर येणारच नाही. बर. 2 दिवस येईल. लास्टचे 2 दिवस म्हणून अशा प्रकारे आमची ट्रिप खूप चांगली झालेली आहे. आता आम्ही आंबोलीत आहोत आणि थोड्या वेळात आम्ही घरी पोहोचणार. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. बाय बाय.